सर, काल जी घटना घडली त्या प्रकरणी मोर्चेकरी इथे आले होते, काय मागणी केली आणि त्यातून आश्वस्त केलेले आहे? कालचा जो घटना घडलेली आहे तर त्याच्यामध्ये सिडको पोलीस स्टेशनला CR नंबर 486/2025 प्रमाणे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। त्याच्यामध्ये आम्ही आरोपींना अटकही देखील करण्यात आलेली आहे। नातेवाईकांचं या ठिकाणी त्यांनी येऊन आम्हाला निवेदन दिलेलं आहे। आम्ही त्यांना आश्वासित केलं आहे की याच्यामध्ये निश्चितच आरोपींना शिक्षा होईल अशा पद्धतीचा आमच्याकडून तपास केला जाईल। याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा निष्काळजीपणा राहणार नाही। आम्ही याच्यामध्ये सविस्तर डिटेल तपास करत आहोत। किती आरोपी अटकेत आहेत? 3 आरोपी अटक केलेले आहेत। 3 आरोपी जे हॉस्पिटलमध्ये होते तर त्यांनाही डिस्चार्ज झाल्यानंतर लगेच आम्ही ताब्यात घेत आहोत। जखमी किती सर याच्यामध्ये? 3। आणि वादाचं नेमकं कारण काय? जे फिर्यादी आहेत तर त्यांच्या जागेवरती खडी टाकली होती, तर ती खडी काढून घेण्याच्या कारणाच्या वरून हे घटना घडलेली आहे। सर, नातेवाईकांनी आरोप देखील केलेले आहेत, जमिनीवर आरोप केले आहेत। त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं असेल की आम्ही वारंवार तक्रारी दिली होती, मात्र त्याची दखल नाही घेतली। जर दखल घेतली असतील तर मे बी हे असं इन्सिडेंट घडला नसता असं त्यांचं म्हणणं आहे। नाही, याच्यामध्ये आम्ही सविस्तर चौकशी करून पुढील कार्यवाही करू। च्या वतीनं जे पाडसवान कुटुंबावर जो भ्याड हल्ला झाला आणि त्यामध्ये आमच्या समाज बांधवाचा एक तरुण या ठिकाणी मृत्युमुखी पडला, त्याचा अक्षरशः मर्डर या ठिकाणी झालेला आहे। त्यामुळं आज या ठिकाणी N7 येथील पोलीस स्टेशनमध्ये आमच्या सगळ्या तेली समाजाच्या वतीनं या ठिकाणी भव्य मोर्चा काढून त्याचा निषेध व्यक्त करण्यात आला। जोपर्यंत जे आरोपी आहे त्यांना कठोरात कठोर या ठिकाणी शिक्षा होत नाही, त्यांच्यावर मोक्का लावल्या जात नाही, त्यांच्यावर SIT बसून एक उच्च दर्जाचा अधिकारी त्या ठिकाणी तैनात करत नाही, तोपर्यंत आम्ही कुठल्याही प्रकारची माघार या ठिकाणी घेणार नाही। आणि हा जो खटला आहे तो फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये टाकून त्याला लवकरात लवकर जे आरोपी आहे त्यांना फाशीची शिक्षा या ठिकाणी झागली पाहिजे अशी आमच्या सगळ्या छत्रपती संभाजीनगर तेली समाजातील सर्व संघटनेच्या वतीनं आणि तेली समाजाच्या वतीनं आणि OBCच्या वतीनं या ठिकाणी मी करत आहे। आजच्या भ्याड हल्ला जो पाडसवान परिवार झाला आणि आज त्यांचं कुटुंब या ठिकाणी उघड्यावर पडलं, अत्यंत अशी निंदाजनक आणि दुर्दैवी अशी घटना असून याचा आम्ही शब्दांनाही त्याचं आम्ही हे करत नाही। तर आम्ही परत एकदा समाजाच्या वतीनं या ठिकाणी प्रशासनाला सांगतो, याच्यावर जास्तीत जास्त लवकरात लवकर कठोरात कठोर या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी एवढीच आम्ही या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो। आणि जर झाली नाही तर आम्ही तीव्र आंदोलन या ठिकाणी छेडू असं या ठिकाणी मी सांगतो। काय नाव आपलं? मी कचरू वेळंजकर, प्रदेश तेली महासंघ महाराष्ट्र कार्याध्यक्ष। आरोपीला फाशी